कारण अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष जिकडे लागलेलं आहे ते नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीचा निकाल आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेला आहे। उद्या हा महानिकाल आपल्या समोर येणार आहे। त्याआधी आज काही ठिकाणी मतदान पार पडलं, अनेक ठिकाणी गोंधळाची स्थिती, राडे, हे सगळं चित्र आज पाहायला मिळालं। आणि उद्या या निकालाबद्दल आता सगळ्यांचीच उत्कंठा जी आहे ती शिगेला पोहोचलेली आहे। अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे आणि हा महानिकाल आपण एबीपी माझावर उद्या सकाळी 6 वाजल्यापासून बघणार आहात। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उद्या कोण गुलाल उधळतंय पाहणं महत्त्वाचं आहे। दरम्यान आज राज्यात 23 नगर परिषदांचे अध्यक्ष, सदस्य तसंच विविध नगर परिषदा आणि नगरपंचायतीमधील 143 सदस्य निवडण्यासाठीचं हे मतदान जे आहे ते पार पडलेलं आहे। राज्यभरातल्या नगरपंचायत नगरपरिषदेची मतमोजणी उद्या सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होईल। दुपारपर्यंत सर्व निकाल हाती येऊ शकतात। केवळ महायुतीच नव्हे तर महाविकास आघाडीतले पक्षही ठिकठिकाणी एकमेकांविरोधात रिंगणात होते, त्यामुळे उद्याच्या या निकालाबद्दल कमालीची उत्सुकता आहे। राज्यातल्या लहान शहरांचा कौल कोणाला आहे याचा फैसला या निमित्ताने होणार आहे। राज्यातल्या 29 महापालिकांमध्ये 15 जानेवारीला मतदान पार पडणार आहे। त्यामुळे नगर परिषद निवडणुकीच्या निकालांकडे महापालिकेची रंगीत तालीम सेमी फायनल म्हणून एक प्रकारे पाहिलं जाते आणि प्रेक्षकांना नगराध्यक्षपदाचे हे सगळे अचूक वेगवान निकाल उद्या सकाळपासून एबीपी माझावर आपण पाहू शकणार आहात। महा कव्हरेज या निकालाचं आपल्याला बघता येईल। तर या नगर परिषद नगरपंचायत निवडणूक निकालासंदर्भात नेमकी कशा प्रकारे आता व्यवस्था करण्यात आलेली आहे अधिक जाणून घेऊया। राज्यातल्या 246 नगर परिषद आणि 42 नगरपंचायतींचा हा निकाल उद्या लागणार आहे। 288 निवडणूक निर्णय अधिकारी, 288 सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी हे तैनात असतील। अंदाजे 66,775 इतके निवडणूक अधिकारी कर्मचारी ही एकूण संख्या आहे, जी अंदाजे संख्या आहे ती तैनात असेल। 13,355 मतदान केंद्रांवर हे मतदान पार पडलेले आणि अर्थातच आता प्रतीक्षा आहे ती मतमोजणीची। नगर परिषद नगरपंचायतीची जिल्हा विभागनिहाय संख्या काय सांगते नजर टाकूया। कोकणामध्ये 27 ठिकाणी कोकण विभाग, नाशिक विभाग 49 ठिकाणी, पुणे विभागात 60 ठिकाणी, छत्रपती संभाजीनगर 52 जागा, अमरावती विभाग 45, नागपूर विभाग 55। ही आकडेवारी समोर येत असतानाच आता सत्ताधारी आणि विरोधक यांचं नेमकं या निकालासंदर्भात काय म्हणणं आहे, काय प्रतिक्रिया दिल्यात त्यांनी बघूया। जिथे जिथे सगळं महायुतीच जिंकणार, जिथे निकाल लागेल महायुती जिंकणार। का महाविकास आघाडी आम्ही औषधासाठी ठेवली नाही का हो साहेब? औषधासाठी ना। तुम्हाला उभाटा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्ष दिसला का? दिसला ना तुमच्या टीव्हीवर? शिवसेना किंवा भाजप, बस मग विजयाचा दिवस असणार आहे। भारतीय जनता पक्षाला यापूर्वी कधी मिळालं नाही एवढं यश नगरपालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळणार आहे। यापूर्वी ज्या नगरपालिका आमच्याकडे नव्हत्या त्याही नगरपालिका आमच्याकडे येणार आहे आणि जनतेचा कौल हा भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या बाजूने आहे। 2 गोष्टीवर आमचे चंद्रशेखरजी बावनकुळे म्हणत असतील, एक पैसा, दुसरा बोगस मतदान, यावर त्यांना कॉन्फिडन्स असेल। आम्हाला वाटतं की आम्ही जिंकणार म्हणण्यासाठी आम्ही जिंकलो आहे म्हणून पहिलेच गुलाल उधळा ना निकालाच्या अगोदर। निकालाची वाट कशाला पाहिजे? उद्या निकाल आहे आणि मला वाटतं उद्या देखील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीलाच प्रचंड असं यश या राज्यामध्ये मिळालेलं आपल्याला पाहायला मिळेल। लोकसभा आपण जिंकली, विधानसभा आपण जिंकली, आता येणाऱ्या महापालिका देखील महायुतीने आपल्याला जिंकायची आहे। दरम्यान या निकालाची उत्सुकता तर सगळ्यांना लागलेलीच आहे, मात्र त्याआधी आज काही ठिकाणी मतदान पार पडलं आणि तिकडे नेमकं काय काय घडलं, कुठे कुठे राडे झालेत त्याची ही दृश्य आहेत आणि ती आता आपण बघणार आहोत। सगळ्यात सुरुवातीला आपण जाणार आहोत कोल्हापूरमध्ये। कोल्हापूरमध्ये जी स्थिती घडली ती आपल्या समोर आहे। गडिंग्लज कोल्हापूर या ठिकाणी हा प्रकार घडलेला होता आणि ज्याच्यामध्ये मतदान केंद्रात सोडण्यावरनं 2 गट आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं। MR हायस्कूल मतदान केंद्रावर गोकुळचे चेअरमन नावेद मुश्रीफ यांना सोडण्यावरनं विरोधकांनी आक्षेप नोंदवला आणि त्यानंतर दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी पाहायला मिळाली। त्यामुळे काही काळ मतदान केंद्रावर तणावाचं वातावरण होतं।
मात्र पोलिसांच्या हस्तक्षेपाने वेळीच हा वाद मिटलेला पाहायला मिळाला. तरी होती कोल्हापूरमधली स्थिती आणि आता नेमकं पुढे काय घडलं जाणार आहोत आपण वाशिममध्ये. आणि वाशिममधली ही दृश्य बघा. वाशिममध्ये देखील काही प्रकार गोंधळाचा जो आहे तो बघायला मिळालेला होता आणि त्याच्यामुळे तिकडे देखील काही ठिकाणी तणावाचं वातावरण, थोडंसं संभ्रमाचं वातावरण हे जे आहे ते बघायला आपल्याला पाहायला मिळालं. भाजपचे आमदार श्याम खोडे आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख सुरेश मापारी यांच्यात वादाची ठिणगी पडली. संतप्त झालेल्या दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी चांगलाच राडा केला. वातावरण तणावपूर्ण होतं. अखेर पोलिसांनी दोन्ही कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी नेलं आणि या वादावर पडदा पडला. हा होता वाशिम मधला प्रकार. आणि वाशिम नंतर आता आपण जाणार आहोत ते म्हणजे अंबरनाथमध्ये. अंबरनाथमध्ये काय घडलं ते बघा. ही होती अंबरनाथ मधली स्थिती. प्रचंड प्रमाणात पोलीस फौज फाटा तैनात करावा लागलेला होता. याचं कारण हा घडलेला प्रकार आपल्या समोर आहे. पैसे वाटल्याचा आरोप झालेला. शिवसेना, भाजप, काँग्रेस या प्रमुख पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये वेगवेगळ्या कारणांमधून वाद झाले. अनेक ठिकाणी पोलीस बळाचा वापरही करावा लागला. अंबरनाथमधल्या प्रभाग क्रमांक 28 मध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दोघांना पकडत भाजप उमेदवाराकडनं पैसे वाटप सुरू आहे असा आरोप केला. तर बोगस मतदानाच्या आरोपावरनं शिवसेना आणि काँग्रेस हे कार्यकर्ते आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं. ही होती अंबरनाथ मधली स्थिती. आणि अंबरनाथ नंतर आता जाऊया धर्माबाद नांदेड या ठिकाणी देखील अतिशय धक्कादायक प्रकार समोर आलेला होता. धक्कादायक आरोप झालेले होते आणि कशा प्रकारचं वातावरण हे दृश्यांमधून आपल्याला स्पष्ट होतंय. पैसे देण्याचं आमिष दाखवण्यात आलं, महिलांना डांबून ठेवण्यात आलं आणि खळबळजनक आरोपही झाले. मतदान करू नका असं सांगत हजारो मतदारांना एका मंगल कार्यालयात डांबल्याचे आरोप झाले आणि त्यामुळे खळबळ उडाली. मतदारांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना प्रत्येक मताकरता सुरुवातीला 1,000 रुपये आणि नंतर 3,000 रुपये देण्याचं आश्वासन दिलेलं. मात्र दीर्घकाळ थांबूनही त्यांना पैसे काही देण्यात आले नाही आणि या प्रकाराने देखील चांगलीच खळबळ माजल्याचं पाहायला मिळालं. मध्ये आज रोजी उपस्थित आहे. आज रोजी प्रत्येक मतदान केंद्रावर मी आणि आपले सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तसेच माननीय आपले निवडणूक निरीक्षक हे देखील धर्माबाद नगर परिषदच्या हद्दीमध्ये आज रोजी उपस्थित आहे आणि सर्वजण फील्डवर आहोत. आणि सकाळच्या प्रक्रिया मतदान प्रक्रिया प्रत्येक बूथवर सुरळीत चालू आहे. काही ठिकाणी जिथं कुठे प्रॉब्लेम येतात आणि तिथे तात्काळ पोहोचून आमचं जे मतदान सुरळीत चालू राहण्याची जी प्रक्रिया आहे ती आम्ही करतो. तर धर्माबादच्या या प्रकाराची सध्या सगळीकडेच चर्चा बघायला मिळते. आणि आता आपण जाणार आहोत अहिल्यानगरमध्ये. आणि अहिल्यानगरमध्ये देखील प्रकार घडलेला होता, कारण तिकडे देखील पोलिसांनी जे आहे ते कडेकोट बंदोबस्त ठेवलेला होता. मात्र तिकडे देखील काय प्रकार घडला तर तो झाला बाचाबाचीचा प्रकार. भाजप आणि राष्ट्रवादी यांच्या उमेदवारांमध्ये बाचाबाची झाली आणि त्यामुळे एकच गोंधळ उडाला. मतदारांवर उमेदवार प्रतिनिधी हे प्रभाव टाकतायत हे आरोप दोन्हीकडनं झाले. पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही बाजूच्या प्रतिनिधींना मतदान केंद्रापासून दूर केलं. भाजपचे नेते विवेक कोल्हे आणि राष्ट्रवादी आमदार आशुतोष काळे यांनी मतदान केंद्रावर मग धाव घेतली. पोलिसांनी हस्तक्षेप केला. दोन्ही गटांना मतदान केंद्रापासून दूर नेलं. यावेळी मतदार प्रतिनिधी आणि पोलीस यांच्यामध्ये शाब्दिक चकमक उडाल्याचं पाहायला मिळालं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.